हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत साखर व गूळ न वापरता अतिशय पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू। हे लाडू लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असतात किंवा तुमच्या घरातील मोठ्यांसाठी हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला तर मग सुरुवात करूयात। मी इथे पाव किलो काजू, पाव किलो मगज, पाव किलो बदाम, पाव किलो अक्रोड, काळे मनुके, अंजीर व खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आता एक पॅन मध्ये आपण सर्व जिन्नस 5-5 मिनिटं भाजून घेऊयात। मी एका पॅन मध्ये तूप घेतला आहे। आता बदाम टाकून बदाम व्यवस्थित 5 मिनिटं भाजून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे असतील ते घेऊ शकता। 5 मिनिट बदाम भाजून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। ते आता एका प्लेट मध्ये काढून ठेवू गार होण्यासाठी। आता आपण अक्रोड भाजून घेऊयात। अक्रोड आपले भाजून झाले आहेत। आता आपण काजू भाजून घेऊयात। आपले काजू पण भाजून झाले आहेत। आपण आता मगजच्या बिया भाजून घेऊयात। आता मनुके थोडे 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। आता अंजीर भाजून घेऊयात। आपला अंजीर पण भाजून झालेला आहे। आता आपण खोबऱ्याचा किस 5 मिनिटं भाजून घेऊयात। गॅस बंद करून द्यायचा आहे, कारण पॅन गरमच असतो, तर त्या गरम पॅन मध्ये खोबरं आपलं भाजून होईल। आता खसखस थोडी 5 मिनिटं भाजून घ्यायची आहे। जास्त भाजायचं नाही, लालसर होईपर्यंत। तर आपण सर्व जिन्नस मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। थोडा जाडसरच कूट राहू द्यायचा, जास्त खूप बारीक पण नाही करायचा। हे लाडू अतिशय पौष्टिक असतात।
तुमच्या घरात जर कोणी बाळंती नसेल तर तिच्यासाठी सुद्धा हे लाडू खूप छान आहेत. सर्व जिन्नस जाडसर असे दळून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात मखाणे सुद्धा ऍड करू शकतात. मनुके आपण दळून घेतले आहे. खोबऱ्याचा खीस तो आपण कालवून घेऊ. आता इथे आपण खजूर घेतल्या. खजूर पण बारीक करून आपण व्यवस्थित करपून घेऊया तूप टाकून. खजूर दळताना मात्र काळजी घ्यायची आहे. खजूर एक दोन असेच दळायचे आहेत, कारण मिक्सरमध्ये दळताना त्याचा खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे खजूर एक दोन असेच दळा. ते व्यवस्थित आपण स्मॅश करून घेऊयात पॅन मध्ये. तुम्ही बघू शकता आपले खजूर व्यवस्थित स्मॅश करून झाले. ते आपण आता त्या मिश्रणमध्ये ऍड करून घेऊ. आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. थोडं तूप गरम करून मी घालते. आपलं सर्व मिश्रण एकजीव करून झालेले आहे. आता त्याचे तुमच्या आवडीनुसार छोटे छोटे लाडू बांधून घेऊयात. आता त्यावर खसखसची कोटिंग करून आपण व्यवस्थित लाडू वाळून घेऊयात. तुम्हाला हवी असल्यास खसखस त्या मिश्रणमध्ये कालवली तरी चालेल. तर आपले ड्रायफ्रूट्सचे अगदी पौष्टिक असे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की ट्राय करा. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना साखर किंवा गूळ देत नसेल तर हे लाडू फक्त तुमच्यासाठी. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, खात राहा, मस्त राहा. बाय. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा.